तर नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण एक अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहोत की ज्याचं नाव ऐकून सोशल मीडियावर तर काय चर्चा तर वाद सुरू आहे आणि तो चित्रपट म्हणजे द केरळा स्टोरी 2। मित्रांनो, संभाव्य एक सिक्वेल द केरळा स्टोरी 2 याबद्दल मोठी चर्चा सुरू झालेली आहे। काही लोक म्हणतात की ही चित्रपट सत्य दाखवतो, तर काही लोक म्हणतात की हा चित्रपट समाजामध्ये एक द्वेष निर्माण करण्याचे काम करतोय। पण नेमकं वाद का निर्माण होतोय आणि समाजातील वेगवेगळे गट याबद्दल वेगवेगळी आपली मतं का व्यक्त करत आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व गोष्टी आज समजून घेणार आहोत। तर पहिल्यांदा चित्रपट निर्माण का झालेला वाद, कारण सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की वादाची सुरुवात कुठून झाली। 2023 मध्ये रिलीज झालेला द केरळा स्टोरी हा चित्रपट काही महिलांच्या कथावर असा आधारित केलेला असला दावा असा आहे की या चित्रपटामध्ये असा दावा करण्यात आला आहे की काही मुलींना एक धर्मांतर करून एक दहशतवादी संघटनामध्ये एक पाठवलं गेलं होतं। या दाव्यामुळे एक असा मोठा वाद निर्माण झाला की काही लोक म्हणतात की हा चित्रपट एक कट्टरवादांचा एक धोका दाखवतो आणि काही चित्रपट एक वास्तविक एक घटनावर आधारित आहे। तर दुसरीकडे लोक म्हणतात की चित्रपट हे आकडेवारी अधिक शोभेपुरती म्हणजे एक त्याचं ट्रेडिंग करण्यासाठी वापरतो आणि विशेषतः एक समुदायाची प्रतिमा खराब करण्यासाठी वापरतो। या चित्रपटामुळे राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला। यामुळे न्यायालयामध्ये राजकारणातील चर्चा या चित्रपटामध्ये फक्त एक सोशल मीडियावरच नाही तर पूर्णपणे न्यायालयालाही पोहोचली होती। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यामध्ये चित्रपटाविरोधामध्ये याचिका दाखल झाली होती। काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी आली गेली होती। उदाहरणार्थ वेस्ट बंगालमध्ये काही काळासाठी चित्रपटावर ही बंदी घालण्यात आली आहे, पण तमिळनाडूमध्ये देखील या थिएटरमध्ये चित्रपटामध्ये न दाखवण्याची मर्यादा ठेवलेली आहे। दुसरीकडे काही राज्यांना या चित्रपटाला टॅक्स फ्री देखील घोषित केलं आहे, म्हणजे चित्रपटाच्या राजकारणाही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो। द केरळा स्टोरी 2 याबद्दल चर्चा का सुरू झाली, कारण पहिल्यांदा चित्रपटामध्ये मोठा वाद झाला, कारण सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली होती की केरळा स्टोरी 2 असा चित्रपट जर आला तर पूर्णपणे धर्म एक राजकारणावर चर्चा होईल। सोशल मीडियावर समर्थन आणि विरोध दोन्ही वाढतील, कारण आजच्या काळामध्ये चित्रपट हे फक्त मनोरंजन नसतो, तो राजकीय आणि सामाजिक एक चर्चेचा विषय बनला आहे। लोकांच्या दोन वेगवेगळ्या मतांचा संघर्ष म्हणजे या विषयावरती समाजामध्ये दोन वेगवेगळे विचार दिसतात। मत क्रमांक 1, चित्रपट सत्य दाखवतो। लोक म्हणतात की काही घटनांबद्दल लोक बोलणं आवश्यक आहे, चित्रपटामध्ये समाजाला जागरूक करतो, त्यामुळे लोकांना एक वास्तव समजतं। मत क्रमांक 2 म्हणजे चित्रपट समाजामध्ये द्वेष वाढतो। दुसरीकडे लोक काही म्हणतात की चित्रपटामध्ये एकाच समुदायाला लक्ष केलं जातं, त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण होतो आणि चित्रपटामुळे लोकांचा गैरसमज वाढू शकतो। यामुळे खूपच असं एक संवेदनशील बनतो, कारण सोशल मीडियावर याचा मोठा परिणाम पडला, कारण आजकालच्या चित्रपटामध्ये जास्त चर्चा सोशल मीडियावर होते। यूट्यूबवर आणि ट्विटरवर, इंस्टाग्रामवर या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या मतांची व्हिडिओ पोस्ट व्हायरल होत आहेत। काही लोक चित्रपटाचं समर्थन करतात तर काही लोक त्याच्यावर चित्रपटावर टीका करतात। यामुळे चित्रपट हे फक्त मनोरंजन नसतात तर समाजातील मुद्दे, राजकारण हे विचारधारा देखील दाखवतात। म्हणून जेव्हा एखादा चित्रपट धर्म, राजकारण आणि समाजाचे एक संबंधित विषय हाताळतो तेव्हा वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त असते। कन्क्लुजन काय, कारण केरळा स्टोरी 2 या चित्रपटामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता, कारण एका समाजाची मोठी चर्चा एक वाद होण्याची शक्यता आहे। प्रश्न असा उद्भवतो की चित्रपट सत्य दाखवतो का की राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण करतोय, की तुमचं नक्की काय मित्रांनो, मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कारण मित्रांनो, या चित्रपटामध्ये जेवढ्या गोष्टी दाखवल्या आहेत ते सध्या या समाजामध्ये खरं आहेत का बाबा, की तो सर्व लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न ही पिक्चर करतोय, याबद्दल मग आपलं मत व्यक्त करा। आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काही कन्क्लुजन वाटलं असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा।